पाहू शकता समोर पाहत असणारा सुंदर खिल्लार नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे, त्याची माहिती आपण मालकाकडून घेऊ. नमस्कार मालक, आपलं नाव सांगा. कुणाचंही सांगा. भावराय अण्णाप्पा मोरे. भावराय अण्णाप्पा मोरे. गाव राहणार बालगाव आणि कात्राळ. आश्रम सिद्धेश्वर आश्रम आहे इथं, जत तालुका, सांगली जिल्हा. राहायला कुठे शिक? इथं बालगावमध्ये. बालगाव कात्राळच्या तिथं. आणि तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 7353 54 1939. किती वर्षापासून हा तुमच्याकडे? आमच्याकडपासून 8 वर्षापासून आहे. 8 वर्ष झाले. किती गाय भरवले आतापर्यंत ह्याच्या? एक 700च्या पुढे झाले. 700च्या पुढे झाल्या. त्यांचा कुठून घेतला होता हा? इथं उमदीतनं घेतलं होतं तो पुजारीचं. उमदीतले पुजारी बाबू पुजारी त्यांच्याकडून घेतला होता. त्यांचा मुलगा बाबू पुजारीकडे आहे आता. म्हणजे आता जे शिंगमोडका बाबू पुजारी उमदी यांच्याकडे जो एकदम गरम रक्ताचा आहे तो ह्याचा मुलगा आहे. ह्यांचा मुलगा ह्यांच्याकडे आहे आता. बापू पुजारी यांकडे ह्याचा मुलगा. ह्यांचा मुलगा आता. हा, ते मुलगा अजून कडक आहे ती. असं म्हणजे हा अजून नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. पाहू शकता आपण त्याची मुलाखत घेतलेली आहे. बाबू पुजारी यांच्याकडे जो शिंगमोडका आहे उमदी पुजारी यांचा जो गरम रक्ताचा म्हणतात त्याचा वडील हा आहे आणि हा त्यांनी बाबू पुजारी यांच्याकडूनच घेतलेला आहे. हा पाहू शकता या समोरच्या पालामध्ये पाहू शकता. या समोरच्या पालामध्ये तुम्हाला दिसल. या समोरच्या पालामध्ये अलीकडे साईडला बाबू पुजारी यांचा वळू आहे, गरम रक्ताचा एक शिंगमोडका. आणि त्याचा वडील पाहू शकता हा आहे. आणि हा आता कात्राळ या ठिकाणी आहे. नैसर्गिक रेतनाला चालू आहे आणि गरम रक्ताचा आहे. हा सुद्धा मजबूत शरीरयष्टीचा आहे, पाहू शकता. आणि हा जत तालुक्यातीलच कात्राळ आहे, डरकी मारणार आहे, गरम रक्ताचा आहे, पाहू शकता. बालगाव कात्राळ, तालुका जत, जिल्हा सांगली या ठिकाणी हा देखील नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. पाहू शकता. आणि ही जी ब्लड लाईन आहे, जे कारजाळ कामांना यांची ब्लड लाईन आहे, पाहू शकता. जो आपण रवी हा दुधाच्या वंशावळीतून उत्तर सोलापूरमध्ये आहे, कारजाळ कामांना लायचा. आणि हा देखील कारजाळ कामांना लाईनचाच खिल्लार आहे, पाहू शकता. कारजाळ कामांना कात्राळ. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. एक गाय भरवाय किती घेत आहे? 2000 रुपये घेत आहे. घरपोच सेवा देत आहे, घरी यावं लागते. किती किलोमीटर पर्यंत? 50 किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देत आहे. फोन करून यावं लागते, कधी बी आलं तरी चालते. हां, गावात राहत आहे का वस्तीवर? वस्तीवर राहत आहे. आश्रम रोड, सिद्धेश्वर आश्रम रोड. इथनं खाली मोरे वस्ती. हां, मोरे वस्ती आमचं. सिद्धेश्वर आश्रम रोड कुठे शिकाय? आणि बालगाव, अक्कलवाडी, कात्राळ. हां, सगळं मधून मधनं आहे. मधनं आहे. सगळ्याकडनं 2 किलोमीटर होते. सगळीकडून 2 किलोमीटर होते. 2 किलोमीटर. हां, आणि बोरगीला 2 किलोमीटर. हां, अक्कलवाडीला 2 किलोमीटर आणि कात्राळ 2 किलोमीटर. हां. आश्रम मधनं एक अर्धा किलोमीटर आमचं. आश्रम शाळेपासून 1 किलोमीटर. आश्रम शाळेपासून आश्रम पशीच. आश्रमपाशी. हां, ते अमृतानंद स्वामीजी. हां, आता ते आश्रम चालू आहे. पाहू शकता. नैसर्गिक रेतनासाठी असे जुने आणि चांगल्या वंशावळीचे जातिवंत वळू बऱ्यापैकी लोकांना माहीत नाहीत. आणि ते तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर लोकांना माहीत नसल्यामुळे लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की ते वळू सध्याला हयात नाहीत. पण पाहू शकता उमदी बाबू पुजारी यांच्याकडे जो 8 शरीरयष्टीचा शिंगमोडका गरम रक्ताचा चपळच्या लाग जो वळू आहे
तो ह्याच वळूचा मुलगा आहे, पाहू शकता. पाहू शकता कारजाळ ब्लड लाईनचा कात्राळ राजाचा मुलगा बाबू पुजारी यांचा उमदी. आणि बाबू पुजारी यांच्या वळूचा हा वडील नैसर्गिक रेतनासाठी अजूनही चालू आहे. पाहू शकता डोळे, पाहू शकता याचं राग हुशारी, पाहू शकता डरकी मारणारा. आपला मोबाईल नंबर द्या पुन्हा. 7353 हां 541939. पाहू शकता डरकी मारणारी ब्लड लाईन आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. सुंदर जातीवंत वंशावळीचे जुने ब्लड लाईनचे वळू नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत. पाहू शकता हे जुने जाणकार लोकांना माहिती आहे हे ब्लड लाईन कशा प्रकारचे आहे. अशा प्रकारचे जुने ब्लड लाईनचे आवर्जून वळू नैसर्गिक रेतन करून चांगली ब्रीडिंग करा. आपण आतापर्यंत बरेचसे वळू बघितले, त्यांनी सांगितले की हा वळू भरला आहे म्हणून. बरेचसे गाभण गाय बघितल्या किंवा बरेचसे कालवड खोंड बघितले तर त्यांनी सांगितलं होतं कात्राळचा वळू भरला म्हणून. पाहू शकता हाच तो कात्राळचा वळू आहे राजा. पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. एकदम 8 शरीर एसटीचा जुना आहे. पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.